नमस्कार, आम्ही KSK बाप्पा परिवार निघालो आहोत पेनच्या कारखान्यात मूर्ती बघायला आणि मूर्तिकारांशी संवाद साधायला। नमस्कार, आता आपण आलो आहोत सागर कला केंद्रामध्ये। तर आपण इथे आता गणपतीच्या सगळ्या मूर्त्या बघूया या। नमस्कार, तर आपण या सागर कला केंद्रामध्ये आलेलो आहोत। तर आपण इथे रमाकांत काकांशी बोलूया। आपण आपल्याला थोडी माहिती देतील ते त्यांच्या कला केंद्राबद्दल। आपल्याला सांगून द्या त्यांचं कुठलं आहे आपलं। आमचं सागर कला केंद्र अमरापूरमध्ये हा टेबल गणपती आहे। ओके, पूर्ण डेकोरेट केलेला आहे। हा लालबाग राजा ॲटिट्यूड लालबाग राजाप्रमाणेच ओके पेंटिंग झालेली आहे त्याची। हा मोर गणपती काही प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीनं प्रत्येक मूर्ती ही सजवून छान म्हणजे आपल्याकडे धोतर वगैरे सगळं लावून मिळतं, डायमंड वगैरे सगळं लावून मिळतं। ओके आणि ऑर्डर प्रमाणे जसे सांगाल तसे बनवून मिळतील। ओके, तसंही भेटून जाईल। ओके, त्याच्यामुळं सध्या मागणी खूप वाढलेली आहे। ओके, हा आता सध्या परवा 2 दिवसांनी एक 75 गणपतीची ऑर्डर राजापूरला द्यायची आहे। ओके, हा त्याच्यानंतर धाराशिव उमरगा ओके, धाराशिवला पण गेलेत। हा तिथं नंतर बेलगाव कर्नाटक तिथे एक ऑर्डर गेलेली आहे। ओके, हा नंतर डोंबिवली नाशिक सगळीकडे ऑर्डर जाते, ऑर्डर बुकिंग झालेले आहे। ओके, हा आपल्याकडे 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत गणपती मिळतात। हे धोतर पासून म्हणजे सगळं पेटा वगैरे सगळं लावून भेटेल, सगळं लावून भेटतं आणि स्वतः सगळं ते आम्हीच करतो। तुम्हीच करता। आणि हे सगळ्या मूर्त्या जे बाहेर आहेत ते सगळे जाणार आहेत का? हे सगळ्या मूर्त्या ऑर्डरच्या आणलेल्या आहेत। ओके, हा हे सगळे ऑर्डर कस्टमर आणून देतात मूर्ती, आपण पेंटिंग करून देतो। ओके, तसंही करतो। प्रत्येक कस्टमरला जसं आवडेल तशा गोष्टी आपण करून देतो। ओके, आता या आतमध्ये बघूया या। हे सगळ्या रेडी आहेत वरच्या, या सगळ्या रेडी आहेत। ते आता परवा ऑर्डर जायचे आहेत, त्याची तयारी आहे। हे सगळ्या हे इथे आता कलरिंगचं काम चालू आहे। ताई आणि दादा कलरिंगचं काम करतायत। हे दादा पण करतायत या। तिकडे आखणीचं काम चालू आहे। ओके, त्यांच्याकडचे हा आता पेंटरची याला द्या, तो सागर मेन पेंटर आहे। तो सगळं आखणीचं हे किती तुमच्या कला केंद्राबद्दल थोडी अजून एक माहिती द्या। आता तुम्ही कृष्णाची मूर्ती करताय ना? हा, ओके, त्या मूर्ती अशा ऑर्डर असतील तरच बनवतो, अशा काही डिस्प्लेसाठी नाही। आणि या बाहेरून कस्टमरनी म्हणजे आणलेल्या आहेत। ओके, कस्टमरने आणलेली आहे। हा, कस्टमरनी त्याची चॉईसने आणलेली आहे। 1 पीसच आहे। ओके, एकच पीस हा, आहे। एक piece. आता दुसऱ्या कोणाला पाहिजे तरी भेटणार नाही? भेटेल, फक्त जर त्यांनी जर आणून दिली तर, आम्ही नाही आणू शकतो। ओके, कारखान्यात नाही बनवतो। ओके, कच्ची मूर्ती बाहेरून आणली आहे। आणि हे सगळ्या जे बाकीच्या जे सगळ्या पेंटिंग होऊन सगळ्या जाणार आहेत ऑर्डर? हा, सर्व बुकिंग आहे। ओके, म्हणजे ऑर्डर असेल तरच पेंटिंग करतो, नाहीतर अशा घेत नाही। ओके,
ही सगळ्यात जास्त ट्रेंड मध्ये असलेली मूर्ती ही तुम्हाला सागर कला केंद्रामध्येही भेटेल. आता कलर केलेला नाहीये तिचा, पुढच्या आठवड्यापर्यंत कलर होऊन जाईल. त्यांच्याकडे मूर्त्या खूपच सुंदर आहेत. म्हात्रे साहेब या मूर्तीबद्दल थोडी माहिती देतील. ही मूर्ती टाकण्याचं कारण पहिला कारण म्हणजे ही गणपतीची आई. ओके. ही गणपतीची आई जेव्हा आपला जो वध झाला होता म्हणजे शंकराने आपला त्रिशूलनी गणपतीचा चेहरा उडवला होता, त्यावेळेला पहिला जाऊन हत्ती, ही हत्तीची आई मेन, आणि ह्या हत्तीच्या आईच्या मुलाचा हा चेहरा काढून आणला होता आणि तो पहिला म्हणजे गणपतीला चिकटवला होता. ओके. हेच कारण म्हणजे ही मूर्ती आपण टाकायची. म्हणजे ही रिअल आई होती, म्हणजे आपली पार्वती माता नसून ही म्हणजे आपण जे गणपतीला चेहरा बसवला त्याची ही रिअल आई होती आणि त्या रिअल आईच्याच आपण कारणावरून हा गणपतीला हा चेहरा लावण्यात आलेला आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद, खूप खूप थँक्यू. आता तुम्ही स्वामींच्या रूपामध्ये मूर्ती बघतायत. खूपच सुंदर मूर्ती अशी सागर कला केंद्रामध्ये आहे. इथे तुम्हाला सगळ्या देवांच्या रूपाच्या मूर्त्या भेटतील. इथे शंकराच्या रूपामध्ये पण मूर्ती आहे, बघून घ्या. अजून भरपूर ह्याच्यामध्ये आहेत मूर्त्या. तर बाळू मामांच्या रूपामध्ये पण मूर्ती आहे. तर आज आम्ही पेन हमरापूरमध्ये भरपूर कारखाने पाहिले. त्यातल्या 3-4 कारखान्यांमध्ये मूर्ती डिस्प्ले करायला ठेवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. बाकीच्या कारखान्यांमध्ये 1-2 आठवड्यानंतर मूर्त्या डिस्प्ले केल्या जातील. तर अशा व्हिडिओसाठी आमच्या KSK बाप्पा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा ID ला फॉलो करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय.